आज बनवूया मोहरीच्या पानाची भाजी. सरसों का साग म्हणतात याला. पालकाचे पानं, बटव्याचे पानं, मोहरीचे पानं घेऊन कापून घेतली चांगली बारीक. पालकाचे पानं बी कापून घेतले, चंदन बटवा बी कापून घेतला. हे तिन्ही भाज्या कापून मिक्स केल्या आणि धुवून काढू. एका पातेल्यात पाणी टाकून उकळून घेऊ चांगलं धुवून. 2-1 मिनटं झाकण ठेवून शिजू देऊ. आपलं शिजून झाली भाजी. एका परातीत काढून घेऊ. ते पाणी काढून घेऊ, दुसरं पाणी टाकून धुवून घेऊ. चांगलं धुवून मिक्सरच्या भांड्यात बारीक काढून घेऊ. हे काढून घेतली हिरवीगार भाजी. हे फोडणीचं सामान: टमाटे, कांदे, कोथिंबीर, मिरच्या चिरून घेतल्या. थोडंसं तेल टाकून जिरं, कांदा परतून घेऊ. मिरच्या 1 मिनटभर परतून घेऊ. लसूण, अद्रक टाकून घेऊ. टमाटे टाकून थोडीशी गरम करू. सबस्क्राईब करा, लाईक करा. मीठ टाकून थोडंसं कोथिंबीर टाकून पाणी टाकून शिजू देऊ. तिखट टाकू, लाल तिखट, हळद, थोडासा मसाला टाकून 1 मिनटभर परतून नंतर हे वाटलेली मिक्स भाजी टाकून घेऊ. सरसोचे पानं, मोहरीचे पानं. आता 2 मिनटं हे पीठ घेतलं मक्याचं पीठ बारीक दळलेलं ते टाकून घेतलं. 2 मिनटं शिजून घेऊ. किती छान शिजली. भाकरीसोबत एकदम छान लागते. बाजऱ्याच्या भाकरीसोबत, मक्याच्या भाकरीसोबत सर्व करा. हातपाय दुखते त्यांना आवश्यकता खा.